बापरे, एवढं सगळं घडून गेलंय. माझं तर ऐकूनच डोकं चक्कर खाते बघ. पण कमालच म्हणायची ना तुझी. अगं केवढी हिम्मत दाखवलीस तू. घरच्यांविरुद्ध बंडच केलास म्हण की. पण काय ग अपूर्वा, तुझ्या घरचे तुला परत स्वीकारतील ना? म्हणजे त्यांनी तुला घरात घेतलं नाही तर कुठे जाणार ना तू? अगं मी काही बंड वगैरे केला नाहीये. मला जे योग्य वाटलं तेच केलं मी. आणि पुढे काय होणार आहे याचा फारसा काही विचार केला नाही. अगं मला माझी स्वतःची ओळख तयार करायची, काहीतरी करून दाखवायचंय. आणि त्यासाठी मला मुंबईला जावंच लागणार. माझे प्रयत्नही सुरूच आहे म्हणा. एका हॉटेलमध्ये जॉब मिळण्यासारखाच आहे. हो हो, तर काही दिवसात सगळं काही फायनल होईल. अच्छा, म्हणजे नक्की नाहीये का अजून काही? पण तसं असेल ना तरी काही प्रॉब्लेम नाही. माझ्या पप्पांच्या खूप ओळखी आहेत बघ हॉटेल रेस्टॉरंट मध्ये वगैरे. त्यांच्या एक कॉलवर तुझं काम नक्की होईल. निकिता अगं, म्हणजे मला माहितीये तू माझ्या काळजीपोटी हे सगळं बोलते, पण प्लीज माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नकोस. मी ज्या दिवशी माझ्या आईबाबांचं घर सोडलं ना तेव्हाच ठरवलं मी जे काही करणार ते माझ्या हिमतीवर करणार, स्वतःच्या. अगं माझं शिक्षण झालंय, मला काम करता येतं. मला खात्री आहे आज न उद्या मला नक्कीच चांगला जॉब मिळेल. नक्कीच तसं होईल बघ. मग थोडा वेळ गेला तरी चालेल. तू अगदी उद्याच कुठे जातीयस, म्हणजे तेवढाच एकत्र आपल्याला जास्त वेळ मिळेल ना. मज्जा करू. खरंच अगं मी किती नशीबवान आहे. सियाचन मध्ये आल्या आल्या सगळी नाती मला भेट म्हणून मिळाली, अगदी मम्मी सुद्धा. फक्त एक मैत्रिणीचीच कमी होती आणि ती तू पूर्ण केलीस. मग आता बघ तू, ही मैत्रीण सुद्धा तुला जॉब शोधण्यासाठी नक्की मदत करणार. ओ मॅडम, अपूर्वा मॅडम. अरे हो हो हो, किती हाका मारशील. अहो मग पहिले हाकेला ओ नाही म्हणायचोय. हाय विजय. हाय. तू अरे बोल आता, का हाका मारत होतास? अहो हे बघा काय आणले. हे काय? ओ अच्छा, भाजी आणलीस वाटतं. काय मॅडम तुम्ही पण. अहो ते म्हणतात ना का, नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. अहो पिशव्या जाऊ नका, आत काय बघा की लॅपटॉप आणलाय. काय? हा, आणि तुमच्या कामासाठी लागेल तसं सॉफ्टवेअर अपग्रेड पण मारले, एकदम सुपर ऍडव्हान्स. बरं आहे ना? बरा, खूप चांगला आहे. थँक्यू सो मच. अहो डोंट मेन्शन. आणि तुमचं काम झाल्यानंतर द्या, तोपर्यंत राहू दे तुमच्याकडे. तुझी अडचण नाही ना होणार? नाही नाही, अहो माझ्याकडे दुकानावर दुसरा आहे की, त्यांनी काम चालवून घेईन मी. तुमचं काम तटलं नाही पाहिजे बघा, फारशी काय अडचण व्हायची नाही माझी. खरंच आज म्हणजे खूप मोठं टेन्शन गेलंय माझ्या डोक्यावरून. थँक्यू सो मच. विजय आहेच तसा. हो ना ग, म्हणजे मला काहीही प्रॉब्लेम आला ना की सगळ्यात आधी डोळ्यासमोर विजय येतो. मुंबईला गेल्यावर कसं होणार आहे ना माझं मलाच माहित नाही. अहो नका जाऊ की मग. काय? हा म्हणजे राखीतच कोल्हापुरात. तू सिरियसली बोलतोयस? अहो होय की, इथंच कोल्हापुरात राहून होते सगळं, मुंबईला जायची काय गरज नाही तर. बर, आणि मग जॉबचं काय होणार? मी मुंबईला नाही गेले ना तर खूप अवघड होऊन बसेल सगळं. अहो मग तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या मुंबईतल्या मॅनेजरशी बोलून ठेवा, तुमचं जॉईनिंग जे काय आहे का नाही ते दसऱ्यानंतर करते म्हणा. अरे असं कसं सांगता येईल? हो ना अपूर्वा. अगं येतंय का सांगता, त्यात काय एवढं. आमच्याकडचा दसरा बघून जावा की राव. मी बोलू का तुमच्या मुंबईतल्या मॅनेजरशी? 2 मिनिटात होय म्हणतो का नाही बघा. नाही नको, थँक्यू सो मच. तू काही बोलू नको. मी बघते, सगळं मॅनेज करते मी व्यवस्थित. हो ना, नाहीतर इतके दिवस इथे राहायला त्याचा काहीच फायदा होणार नाही ना.
म्हणजे असं कोल्हापुरातच राहायचं होतं तर मग एवढं सगळं कशाला? त्यापेक्षा तू जाच मुंबईला, तिथे तुला एकटीने राहता येईल, कोणी उगाच असं काही बोलायला येणार नाही. आणि तुला स्वतःच्या जीवावर काहीतरी करून दाखवायचं होतं ना, त्याचंही समाधान मिळेल तुला. अगदी करेक्ट बोललीस तू. नाही म्हणजे मला मुंबईला जावंच लागणार आहे. हे बघ निकिता, असं खरंच काही नसतं. माणसाकडे कर्तृत्व असेल तर ते त्याला कुठं पण राहून दाखवता येतं. त्याच्यासाठी मुंबईला जायला पाहिजे असं काही नाही. आणि एकटीनं राहायचं म्हणजे काय खाऊची गोष्ट नसते. हजारो गोष्टी सांभाळाव्या लागतात. परत बाहेरचं जेवण, आणि मुंबई सारख्या शहरात एकट्या माणसाला कोणाची तरी सोबत नकोय. त्यातनं आपली जवळची माणसं नसतात आजूबाजूला, त्याचं काय? अरे पण माणसं आजूबाजूला नकोत म्हणूनच जाते ना ती. असं काय करतोस तू विजय? अगं इतर राहून सगळं होतंय की. विजय, तू कधी आला? मी हे आत्ता चालू आहे की. हे बघ, आता गप्पा मारत बसू नको. हात पाय धुवून जेवायला बसलं की. होय. आणि हे काय ग हातात तुझ्या? हे लॅपटॉप आहे, थोडं काम होतं मला म्हणून विजयनी आणलाय. असं बाई, ठेव व्यवस्थित ठेव आणि जेवायला वाढून घे. हो येतेच. बर चला येते मी. अगं तू कुठे निघालीस? जेवले वगैरे जायचं नाही तू. चल चल ये पटकन. द्या मी वाढते. अहो द्या हो. दे. मी ठेवते टॉवेल. त्याला वाढ. सोनबाई देना कुठे आहे? जेवायच नाही त्याला? अहो ते घरातच नाही, तलाठी ऑफिस मध्ये गेले. त्याच्या जेवणा खाण्याची काय सूद नाही काय त्याला? तुम्ही एकदा समजावून सांगा त्याला, नाही तर मला सांगा. अहो घरी यायला निघालेच होते की, पण एवढ्यात ऑफिस मधला दोस्त गावला. फोन केलता मला त्यांनी, येतील एवढ्यात. अहो त्याला माणसं भेटतच राहणार, पण जेवणा खाण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत. अहो त्याचं फार महत्वाचं काम होतं, ते करतो आणि येतो म्हटले. अहो नाना, हे काय आता आबांचं नवीन आहे काय? आठवड्यात तेव्हापासून मीच बघतोय की. आणि भूक लागली की येतील की त्यांची. ते काळजी करायचं काय एवढं? अगं बास की, 2-3 भाज्या आहेत, अजून किती वाढणार? अरे एवढी तर सूर्यभानलाच लागते. तू घे अजून. विजय, हल्ली जेवण कमी झालंय तुझं, घे ना अजून. हे घे घे. अरे पी ना पाणी. वर बघ वर बघ. आमच्या इजाला जेवताना ठसका लागलाच पाहिजे बाई. आलीस का? अगं हो हो हो, हळू हळू हळू. हजारदा सांगितलंय तुला असं उभ्यानं पाणी पिऊ नये म्हणून. पप्पा कुठे? पप्पा गेले ड्युटीवर. का? आई, आपली मुंबईतल्या कुठल्या हॉटेलात ओळख आहे का ग? पप्पांची असेलच की, आणि नसेल तर त्यांना काढायला सांग. खूप मोठ्या हॉटेलात जॉबची गरज आहे. तू काय बोलतेस ना, मला काहीच कळत नाहीये. बस बरं इथे जरा नीट आणि सांग मला काय झालंय ते. बस. तू विजयच्या घरी गेली होतीस ना? अपूर्वा घरी गेली नाहीये ना? म्हणजे ती गेली नाही ना अजून? नाही, ती तिथे असेल तर तुला काही बोलली का? काय असेल ते खरं खरं सांग बाई. आई, अपूर्वाच्या घरचे आले होते विजयकडे. अपूर्वा
गेली ना त्यांच्या बरोबर? नाही ना, उलट करमरकरांनी तिच्यासोबत असलेले सगळे संबंध तोडले आणि आता यापुढे नातं ठेवू नकोस असं सांगून गेलेत ते. छे छे, असं कसं होईल? नाही म्हणजे असं कसं म्हणतील ते? अगं आई, असं म्हणाले ते, आणि अपूर्वा नाही गेली, ती अजूनही तिथेच आहे. पण आता ह्या सगळ्या प्रकरणामुळे ती चव्हाण कुटुंबाच्या आणखी जवळ आली. आणि विजयची आई आता मुंबईला जॉब मिळाल्याशिवाय ती काय इथनं जायची नाही. म्हणून सांगतेय, पप्पांना सांगून तिच्यासाठी मुंबईत एखाद्या मोठ्या हॉटेलात जॉब बघू. अगं बाई, हे काहीतरी भलतच झालं. आई, अपूर्वा विजयची फ्रेंड आहे का गर्लफ्रेंड आहे हेच कळेना झालंय. गप ग, असं बोलू नये. सटवाई ऐकत असते. अगं खरंच, आत्ता पण ना विजय तिला सारखा म्हणत होता की मुंबईला जॉब करायला जायची काय गरज आहे, इथे कोल्हापुरातच कर की, केवढी मोठी हॉटेल्स आहेत. कोणी सांगितलं असेल ग त्या भाऊसाहेब करमरकरांना? नको त्यावेळी सगळा बट्ट्याबोळ झाला. भेटू देत मला, चांगली साल्टीच काढते. ज्याने कोणी सांगितलं असेल ना, तो महामूर्खच म्हणायला हवा. काय झालं? काय चुकलं का माझं? अहो नवीनच आहे, कालचं कसं आणीन मी? अहो खजला निळं लागलंय. निळ? होय, बघू. हे काय पेनाची शाई लागली वाटतं. अगं बाई, तुमच्या हाताला पण शाई आहे. हाताची शे गजरा लागली होय. पुढच्या केपाला काळजी घेईन. पण तुमच्या हाताला एवढी शाई लागली कशी? आज दुपारी तलाठी कार्यालयात गेलतो. तिथे गाडलेला माणूस भेटला. जमिनीच्या व्यवहारात त्याला कोणतरी फसवलं. 7/12चा उतारा घ्यायचा होता त्याला. म्हटलं अर्ज कर. त्याला म्हटलं सही कर अर्जाखाली. सही करा येईना म्हणून मग त्याचा अंगठा घेतला. त्यावेळेला हाताला शाई लागली असणार. हाताला शाई लागली तर चेहरा किती खुल्लाय तुमचा. केवढं समाधान चेहऱ्यावर. नवरा खुशीत असला तर आणखीन काय पाहिजे बायकोला. पण लक्ष्मीबाई, खुशीचं कारण तेवढंच नाही फक्त. मग तुम्हाला आणखीन एक खुशीचं कारण सांगायचंय. हं? आज दुपारी तलाठी कार्यालयात जुना दोस्त गाठ पडला. चहा घेता घेता गप्पा झाल्या. गप्पा मारता मारता त्याच्या पोराच्या सोयरिकीचं निघालं. त्याच्या पोराचं लग्न झालं होतं, पण पुरीच्या लग्नाची स्थळं बघायचा कार्यक्रम चालू आहे म्हणला. अहो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली बघा. कुठली? अहो नानानी रेखासाठी एक स्थळ बघितलंय. चांगलाय की. त्या पोराला कधी बहीण आहे का बघा की. हं? हे म्हणजे साठवून उठ करून टाकू. इजाची मी सोयरीक करून टाकू एकाच मांडवात. होय, बहीण नाही पण इजासाठी पोरगी बघितली मी. कुठली हो? माझ्या माहितीतली आहे. होय, निकिता. तिचं नाव कसं आलं एकदम तुमच्या मनात? एकदम नाही, गौरी पूजेनंतर मालतीबाई भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलं इजेच्या निकिताच्या लग्नाबद्दल. पोरीकडून चूक झाली एक डाव, पुण्यांदा नाही व्हायची. आपण तिला माफ केलंच आहे. म्हटल्या सून म्हणून पोरीला स्वीकारली तर 7 जन्माचे उपकार होतील बघा. अल्लट वय आहे, चूक झाली तिच्या हातून. नाही मग तुमचं म्हणणं काय आहे? अहो मला तर पसंत आहे. तर मग ठीक आहे. तुमच्या हरकत नसेल तर आमची बी काय ना नाही. अहो तुम्हाला खरं सांगू, माझं मन सारखं मला सांगते की आपल्या दोन्ही पोरांचं लग्न एकदमच जुळणार बघा. मॅडम, सॉरी, नंतर नाही, अजून व्हायचंय सुरू. होय काय? हा, बर. कशाला आला होतास? मी बेस्ट ऑफ लक म्हणायला आलतो की. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मी खाली थांबतो इथं. हा, काय लागलं तर आवाज दे बरं का मला. बरं. हॅलो सर.
हो, मी वाट बघते. आय वेट. थँक्यू. अपूर्वा, तुमचा हा फायनल इंटरव्ह्यू होता. काही दिवसात आम्ही तुम्हाला अंतिम निर्णय देऊ. ओके, थँक्स. ओके, बाय. सी यू, ऑल द बेस्ट. बाय. थँक्यू. झाला वे इंटरव्ह्यू? अरे विजय, काय हे? तुला जरा दम धरवत नाही का रे? किती वेळा येऊन गेलास? अहो, मला जरा टेन्शन आलं होतं. काय मग लॅपटॉप नीट चालतोय का नाही, का मध्येच क्रॅश होतोय? चांगलं झालं ना? एक्सिलेंट. हा. तुला काय सांगू, ज्या सिटी कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये माझा इंटरव्ह्यू होता ना, त्यांचे दोन्ही पार्टनर्स बाहेर परदेशात होते. मला तर वाटलं इंटरव्ह्यू होणारच नाही, पण त्यांनी सगळ्या वेळा सांभाळून माझा इंटरव्ह्यू घेतला. मॅनेजर साहेब सुद्धा सांगत होते मला की त्यांना माझ्यासारखी कॅन्डिडेट मिस करायची नव्हती. माझा तर विश्वासच बसत नव्हता. विजय, काय झालं? ते खाली भेटायला आलंय तुम्हाला कोणीतरी. मला? हा. बरं, ठीक आहे, चल. अरे सांग तरी, कोण आलंय? अहो, तुम्ही बघा की स्वतः. विजय, पण काकू, अप्पू. तू घरी चल बघू, आमच्या बरोबर घरी चल. मला एक शब्दही ऐकायचं नाहीये. मी एक क्षणी तुला इथे थांबू देणार नाही. मी तुझा शब्द कधी मोडलाय का? एक वेळ मी बाबांचं ऐकलं नाही. आईसोबत तर नेहमीच वाद व्हायचे. तुझं मी नेहमीच ऐकलंय ग. पण आता गोष्ट वेगळी. प्लीज मला तुझ्या सोबत यायला फोर्स करू नको. मला पुन्हा त्या घरात पाऊल ठेवायचं नाहीये. अप्पू, असं बोलू नको. अगं, सारखी तुझीच काळजी लागलेली असते, सदा तुझाच विचार असतो. पण काय करू, तुला माहितीये ना, तुझ्या काकांमुळे. काकू, तुला वाटतंय तसं मी काकांच्या भीतीने किंवा त्यांचा राग आलाय म्हणून हे सगळं करते, तर असं नाहीये. पण त्या दिवशी आई, बाबा, काका सगळे इथे आले आणि जे बोलले तेच मला म्हणाले, यापुढे आपला काहीही संबंध नाही. त्या घरात परतायची सगळी कारणच मुळासकट त्यांनी उपटून टाकली. असं नको ग बोलू बा. चल ना घरी, आमच्या खातर, आमच्या प्रेमा खातर तरी चल ना. काकू, शांत हो. तू इथे बस, इथे बस. आणि मी काय म्हणते ते शांतपणे. काकू, मला माहिती आहे या सगळ्यामुळे तुला खूप मानसिक त्रास होतो, पण माझ्यावरच्या प्रेमा खातर मी तुला सांगते, प्लीज थोडे दिवस अजून हे त्रास सहन कर. मी मुंबईतल्या जॉबसाठी खूप प्रयत्न करते. खरंच मी तुला प्रॉमिस करते, ज्या दिवशी मी माझ्या पायावर उभं राहीन आणि भाऊसाहेब करमरकरांच्या स्टेटसला मॅच करेन, त्या दिवशी त्या घरात तुला भेटायला नक्की. बघ, बोलता बोलता काही भानच राहिलं नाही. काकू, हे दीना काका आणि ही मम्मी. नमस्ते. विजयची आई. आणि मम्मी, विजयच्या बद्दल तुला नेहमी सांगत असते ना, ती प्रतिभा काकू, माझ्या सगळ्यात जवळची मैत्रीण. जशी तू प्रेम करते ना, तशीच अगदी मम्मी करते. फार हळवी हो माझी पोर. मला मूलबाळ नाही ना, त्यामुळे या दोघांनाच मी आपली मुलं मानते. अहो, अपूर्वा आमच्या घरातलीच आहे. म्हणजे एवढी की घरातली सगळी कामं तीच करते, स्वयंपाक सुद्धा करते की. मम्मी,
काकूमुळेच मला स्वयंपाकात इंटरेस्ट आला. नाहीतर मी स्वयंपाकघरात पाय सुद्धा ठेवत नव्हते. मला नेहमी काकू सारखं उत्तम कुक व्हायचं होतं. आणि आता तुम्हा दोघींसारखं. मम्मी आणि काकू, बघू काय जमतं. अगं बघाय कशा पाहिजे, हायसच तू. अपूर्वाच्या हातचा रस्सा मला लय आवडतो बर का. हो, आणि मग चोरून चिवडा खातात. तुमच्या सगळ्यांचे कसे आभार मानू हेच कळत नाहीये. तुम्ही आमच्या अपूची मदत केली नसती तर. अहो आभार कसले, अहो आम्हाला जे वाटलं ते आम्ही केली मदत तिला. पण मदत करणारा तो देवच आहे, त्याचं समद्यावर लक्ष असतं बघा. अगदी बरोबर बोलला तो. बरं, पण आता आम्हाला खूप उशीर होतोय, आम्ही निघू का? असं कसं जेवल्यावर कसं जात आहे? मस्तपैकी जेवायचं मग जायचं घराकडे. अहो नाही नाही, खूप उशीर व्हायला लागलाय आणि घरात पण सांगितलंय पाहुण्यांकडे जाऊन येतो म्हणून. निघू का आम्ही? असं होय. बर बर बर, पण पुढल्या वेळेला मी काय कारण ऐकायचो नाही. हा हो नक्की. अपू काळजी घे बाळा. तुम्ही अपूर्वाची अजिबात काळजी करू नका. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला तिला भेटावंसं वाटेल ना, तडक निघायचं आणि इथं घराकडे यायचं. होय की, तुम्ही जरी आमच्याकडे पहिल्यांदा आला असला तरी नवीन नाही. अपूर्वाला तुमचा असेल लळा माहितीये मला. अहो कुठलं बी काम करताना तुमचं नाव काढल्या वगैरे राहत नाही पोरगी. हो ना. बरं अपू जरा ये ना बाळा इकडे. हा हे काय? नको मला. ठेव. अगं हे बघ, गरज पडली तर असू दे. आणि हे तुझ्या काकांच्या कमाईचे नाही आहेत, हे माझ्या बचत गटातले. आणि आता नाही म्हटलीस ना, देईन एक रपाटा. अरे तू रडतोस? मी कुठे रडतोय? एरवी तू मला धीर देतोस, आज तुला काय झालं? अंकुश, तू अपूर्वा मॅडमची काय पण काळजी करू नको. अरे आम्ही समजा आहोत की त्यांच्या बरोबर. टेन्शन फ्री राहत जा. काय थँक्यू. अँड आय एम सॉरी. मी ना तुला खूप चुकीचं जज केलंय. मी ना तुझ्याकडे एक साधारण लाईटवाला म्हणूनच बघत आलो, पण एक साधारण दिसणारा माणूस सुद्धा असामान्य हिंमत दाखवू शकतो हे तू दाखवून दिलेस. अरे ज्या पद्धतीने अशा अडचणीच्या प्रसंगी तू अपूर्वासोबत उभा राहिलास, हॅट्स ऑफ टू यू यार. तू खरा हिरो आहेस. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.